नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण यापूर्वी 9वीच्या भागामध्ये जो एक पार्ट आपण पाहिला तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, जो की बायोलॉजीचा भाग होता. आता यानंतर आपण आपला 9thचा फर्स्ट लेसन, दॅट इज द पार्ट ऑफ द फिजिक्स, हा जो भाग आहे तर हा भाग ज्याच्यामध्ये पहिल्या लेसनचं आपल्या नाव आहे ते म्हणजे लॉज ऑफ मोशन. आपल्याला गतीचे नियम त्या ठिकाणामध्ये पाहायचे आहे. गतीचे नियम पाहत असताना मग आपल्याला भरपूर अशा प्रकारातील असणारे प्रश्न पडू शकतात की गती जर आपल्याला शिकायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय कोणकोणत्या प्रकारातील असणारे घटक त्या ठिकाणामध्ये आपल्याला शिकणं जरुरीचं आहे. तर साधारणतः त्या ठिकाणामध्ये जेव्हा आपण मोशन आणि मोशन म्हटलं की त्या ठिकाणामध्ये आपल्या समोर मराठीमध्ये त्याला आपण सहजपणे सांगतो ते म्हणजे गती. ठीक आहे, गती म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. तर काही वेळेला भरपूर अशा प्रकारातील असणाऱ्या भरपूर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, पण आपण त्याच्याकडे डोळे झाकपणे पाहतो. फॉर एक्झाम्पल, आता जसे घरामध्ये आपल्या फॅन चालू असतो, ठीक आहे, फॅनमध्ये पूर्ण फॅनच गोल फिरतो का? नाही, इट इज नॉट पॉसिबल. ओनली इट्स ब्लेड्स आर बिकम्स टू बी रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ॲक्सिस. त्याचा जो काही मधला दांडा जो आहे तर त्याच्या भोवतीनं त्या प्रकारातील असणारे ब्लेड्स त्या ठिकाणामध्ये फिरतात. मीन्स दॅट व्हॉट हॅपन्स देअर, दॅट इज द दॅट द ॲक्सिस बिकम्स द स्टेशनरी. ॲक्सिस कसा आहे? स्टेशनरी आहे, आणि ब्लेड्स मात्र त्या ठिकाणामध्ये काय होतात तर फिरत राहतात. फ्रॉम दिस वन वी आर टू बी जस्ट से दॅट देर इज समथिंग बिकम्स गेटिंग टू बी मूव्स. है की नाही? त्या ठिकाणामध्ये काहीतरी मूव्ह होत आहे, काहीतरी फिरत आहे, है की नाही? नाहीतर फॅन त्या ठिकाणामध्ये आहे तसंच राहणार आणि आपण फॅनच्या भोवतीनं फिरलं तर आपल्याला वारं किंवा त्या ठिकाणामध्ये थंडगार वारं आपल्याला भेटेल का? नाही भेटणार. मीन्स दॅट वी हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. वी आर बिकम टू बी ऑब्झर्विंग टू सच टाईप ऑफ दॅट द ब्लेड्स ऑफ द फॅन्स आर. इज दॅट ओके? म्हणजे आता ब्लेड्स ऑफ फॅन्स है ना, हे सहजपणे आपल्याला दिसू शकते. किंवा त्याच्यानंतर वेन अ बर्ड बिकम्स टू बी फ्लाय इन टू द स्काय, है ना, जेव्हा त्या ठिकाणामध्ये बर्ड काय होत असतो तर अवकाशामध्ये किंवा त्या ठिकाणामध्ये आकाशामध्ये तो काय होत असतो तर फिरत असतो, किंवा त्या ठिकाणामध्ये तो काय होत असतो तर एक प्रकारे तो उडत असतो. त्यावेळेला आपण सहजपणे त्याच्या जे काही असणारे विंग्स वगैरे आहेत तर त्याच्या त्या विंग्सची हालचाल आपल्याला सहजपणे पाहता येऊ शकते. फ्रॉम दिस वन वी कॅन इझिली बी सेज दॅट देर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द मोशन इज ऑफ टू टाइप्स. मी यावरून आपल्याला सहजपणे हे सांगू शकतो की जे काही मोशन जे आहे तर या मोशनचे दोन प्रकार असतात. एक असते ती म्हणजे त्या ठिकाणामध्ये सीन अशा प्रकारातील असणारी मोशन. सीन मोशन म्हणजे काय? पाहता येणारी, सहजपणे पाहता येऊ शकणारी गती आहे. आणि त्याच्यानंतर अनसीन अशा प्रकारातील असणारी देखील एक प्रकारची मोशन असते. असं कसं? अनसीन मोशन, some of the motion cannot be sensed by us or they cannot be easily seen to us. ते आपल्याला सहजासहजी दिसू शकत नाही. कशा पद्धतीने? फॉर एक्झाम्पल, आपल्या शरीरामध्ये रक्त सतत आणि सतत गतिमान असतं, पैकी नाही? आपल्या शरीरामध्ये रक्त सतत आणि सतत गतिमान असतं, पण ते आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसतं का? नाही. बर, विशेष म्हणजे त्याची आपल्याला त्या ठिकाणामध्ये चाहूल तरी होते का? सतत आपल्या शरीरामधलं रक्त त्या ठिकाणामध्ये पळत आहे याची आपल्याला जाणीव तरी होते का? नाही होत. फ्रॉम दिस वी आर जस्ट से दॅट, यावरून आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकतं की ही कशा प्रकारची मोशन आहे रे, तर ती अनसीन अशा प्रकारची मोशन आहे, ती पाहता येणारी मोशन नाही आहे. इवन दो वारं वाहतं, एअर बिकम्स टू बी ब्लोन, बट whether this air becomes to be seen to us, no, only we just have to takes the experience are there. आपण फक्त त्याचा काय करू शकतो रे तर एक्सपिरियन्स, अनुभव घेऊ शकतो. पण वारं वाहताना आपल्याला दिसतं का? नाही दिसत. ब्लोन होताना दिसून येतं का? नाही दिसून येत. हा, त्याच्यातले पार्टिकल्स वगैरे आपल्याला दिसतील, पण खरोखरच वारं वाहताना आपल्याला दिसतं का? नाही दिसत. त्याची स्पीड आपण त्या ठिकाणामध्ये अनुभवू शकतो, परंतु ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. From this one, we are to just say that there is the presence of that of the object
having its motion, that is the two types are there. First one which is to be known as to that of the seen type of the motion, and later on another is nothing but to that of the unseen motion. ठीक आहे. आता मी तुम्हाला या प्रकारातील असणारी उदाहरणं सांगितली की सीन मोशन आहे म्हणजे पाहता येणारी गती आहे आणि न पाहता येणारी गती आहे. मग आपल्याला कोणत्या प्रकारातील असणाऱ्या गतीचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला पाहता येऊ शकणाऱ्या गतीचा आपल्याला त्या ठिकाणामध्ये अभ्यास करायचा. मग गती म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतो आपण गती, तर साधारणतः गती म्हटलं की कुठल्याही प्रकारातील असणारा एखाद्या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट आहे ना, तो ऑब्जेक्ट जर समजा त्या ठिकाणामध्ये तुम्ही सहज म्हणाल की एखाद्या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट जर पळत असेल तर त्याला आपण गती म्हणणार. पण नाही, गती म्हणजे नुसतं त्या ठिकाणामध्ये तो एक प्रकारातील असणारा घटक आहे का, किंवा एखाद्या प्रकारातील असणारी त्या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट फक्त पळणं आहे का, नाही. त्याची फक्त रनिंग आहे का, नाही. तर वेगवेगळ्या पद्धतीनं या प्रकारातील असणारा सायंटिफिक वे that the motion is a very different type of the concept is there. It becomes a relative type of the concept. तर मोशनला काय म्हणून ओळखलं जातं, इट इज अ रिलेटिव्ह टाइप ऑफ द कन्सेप्ट. याला रिलेटिव्ह म्हणा किंवा थोडक्यात त्या ठिकाणामध्ये मी असं म्हणू शकतो इट बिकम्स अ कंपॅरेटिव्ह टाइप ऑफ द कन्सेप्ट इज देयर. कंपॅरेटिव्ह तुलनात्मक आहे. कशा प्रकारे तुलनात्मक आहे म्हणजे समजा मी आता या ठिकाणामध्ये एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये जातो, मी इथून इकडे गेलो, ठीक आहे, मीन्स दॅट आय एम गोज इनटू द मोशन बाय बिकॉज चेंजिंग द पर्टिक्युलर टाइप ऑफ that of the space is there or changing the particular type of the place is there. तर मी काय करतोय तर माझी स्वतःची जागा त्या ठिकाणामध्ये बदलतोय, परंतु कोणाच्या परत्वे बदलतोय किंवा कोणाच्या कंपॅरिझन मध्ये बदलतोय. माझ्या भोवती एक प्रकारचं टेबल आहे, माझ्या भोवती एक प्रकारातील असणाऱ्या प्रकारचा हा जो काही ग्रीन बोर्ड आहे किंवा त्याच्यानंतर त्या प्रकारातील असणारी चेअर आहे. All of such type of that the object are present into that of the at one type of the still that is there. Still that म्हणजे थोडक्यात ते त्या ठिकाणामध्ये स्टेशनरी आहे, ते त्या ठिकाणामध्ये स्थिर आहे. Whether they becomes to be changes their place, no, they do not to be changes their place is there, and hence we are just to say that type of the motion is nothing but the relative type of the concept is there. It becomes a comparative type of the concept is there. Now at here I am goes to that of the definition of such type of that the motion is there. आता मोशन म्हणजे काय, if the object कुठलाही एखाद्या प्रकारातील असणारा if the object changes its place with respect to its surrounding है ना. म्हणजे सहजपणे तुम्हाला आता हे सांगता येऊ शकतं की मोशन म्हणजे नेमकं काय, गती कशाला म्हणायचं. मग ती पळणारी गती असेल किंवा ती चालणारी गती असेल किंवा सहज अगदी संथपणे जाणारी, म्हणजे आता जसं की दॅट इज द स्नेल असेल, गोगलगाय आहे, अतिशय संथपणे चालते पण ती स्वतःची जागा काय करते रे, बदलते. दॅट मीन्स इट इज इनटू द मोशन. तर ती कशामध्ये प्रेझेंट आहे, तर ती मोशन मध्ये प्रेझेंट आहे. मीन्स दॅट वी आर टू जस्ट से दॅट इफ द ऑब्जेक्ट बिकम्स टू बी चेंजेस इट्स प्लेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इट इज कॉल्ड ॲज. तर त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जात असतं, तर त्या ऑब्जेक्टची ती काय असते रे, तर ती मोशन असते. मग अशा प्रकारातील असणारी जी काही मोशन जे आहे, तरी मोशन ज्यावेळेला घडून येत असते कुठल्याही प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टची, म्हणजे आता समजा एखाद्या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट आहे, सपोज दॅट देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द व्हेइकल इज देयर and this vehicle becomes to be goes or it becomes to be changes its position from A to that of the B is there. तर या प्रकारातील असणारी ही व्हेइकल या प्रकारातील असणाऱ्या A पासून या प्रकारातील या B या पॉइंट पर्यंत त्या ठिकाणामध्ये जाते आहे. यावरून ते आपल्याला त्या ठिकाणामध्ये सहजपणे सांगता येऊ शकतं. That is other objects. म्हणजे आता समजा suppose that on this road there is the presence of that of the one type of the tree is there. मग आता त्या ट्रीच्या या रिस्पेक्ट मध्ये
म्हणजेच ट्रीच्या त्या प्रकारातील असणाऱ्या कंपॅरिझन मध्ये या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट जो आहे, हा जो ऑब्जेक्ट जो आहे, तर तो ऑब्जेक्ट काय करतोय, तर त्या ठिकाणामध्ये स्वतःचं तो स्थान त्या ठिकाणामध्ये बदलत असतो, त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, तर हा ऑब्जेक्ट हा कशामध्ये आहे, तर तो मोशन मध्ये आहे. मग जेव्हा मोशन मध्ये जात असतो, जेव्हा मोशन मध्ये तो काही ना काही एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये तो जात असतो, ऍट दॅट टाइम त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये तो काही ना काही प्रकारातील असणारा घटक कव्हर करत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द डिस्टन्स इज दॅट. म्हणजे मोशन जेव्हा त्या ठिकाणामध्ये आपण शिकतो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणामध्ये ऍक्च्युअल डिस्टन्स नेमकं काय आहे आणि त्याच्यानंतर डिस्टन्सशी रिलेटेड आणखी एक प्रकारातील असणारा घटक इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज दॅट. तर त्या ठिकाणामध्ये आणखी एक प्रकारातील असणारा घटक आपल्याला विचारात घ्यावा लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. मग अशा प्रकारातील असणारं हे डिस्टन्स नेमकं काय असतं आणि त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारं डिस्प्लेसमेंट नेमकं कोणत्या प्रकारातील असणारा घटक असतो, या प्रकारातील असणाऱ्या दोन्ही घटकांचा विचार आपल्याला त्या ठिकाणामध्ये करायचा आहे. नाउ ऍट हिअर देयर इज द प्रेझन्स ऑफ. तर या ठिकाणामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत तो म्हणजे या प्रकारातील असणारा डिस्टन्स. नाउ व्हॉट इज द डिस्टन्स. डिस्टन्स आपण कशाला म्हणतो, काय असतं बरं डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे जेव्हा सपोज दॅट देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट द टू डिफरंट टाइप ऑफ द पॉइंट्स आर देयर. दोन पॉइंट आहेत, परंतु या दोन पॉइंटच्या नंतर देखील त्या ठिकाणामध्ये आणखीन एक प्रकारातील असणारा या ठिकाणामध्ये आणखीन एक सी अशा प्रकारातील असणारा एक पॉइंट आहे आणि या ए पासून त्या ठिकाणामध्ये सी पर्यंत देखील एक प्रकारातील असणारा एक डिस्टन्स आहे. नाउ ऍट हिअर समजा when a person becomes to be starts to goes at to that of the point C is there, त्याला या प्रकारातील असणारा हा मधला मार्ग माहितच नाही. मग अशा वेळेला या प्रकारातील हा जो पर्सन जो आहे, तर हा पर्सन A टू B पर्यंत जाणार आणि B पासून C पर्यंत जाणार. म्हणजे आता थोडक्यात हे काय झालं, दिस इज टू बी नथिंग बट द वन टाइप ऑफ द स्ट्रेट लाईन that the distance, that is the actual path that followed by the object of the motion. है ना. म्हणजे आता या ठिकाणामध्ये आपल्याला असं म्हणावं लागतं, the actual path followed by object in motion from start point to end point is there, it is called as. तर त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स. म्हणजे हा पर्सन आहे जो की मोशन मध्ये जाणार आहे, ठीक आहे, आणि मोशन मध्ये गेल्या कारणाने तो काय ट्रॅव्हल करणार आहे, तर तो त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारं एक प्रकारचं डिस्टन्स तो त्या ठिकाणामध्ये ट्रॅव्हल करणार आहे आणि त्याच्यानंतर देखील त्या ठिकाणामध्ये सच टाइप ऑफ. परंतु हे पॉइंट हा जो काही एक प्रकारातील असणार हा इनिशिएटिंग पॉइंट आहे. हा पॉइंट कसा आहे, इनिशिएटिंग पॉइंट आहे किंवा ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये स्टार्टिंग पॉइंट त्याला आपण म्हणतो. आणि हा कसा आहे, तर फायनल पॉइंट आहे किंवा एक प्रकारातील असणारा एंड पॉइंट आहे. ज्या ठिकाणामध्ये त्याची त्या प्रकारातील असणारी मोशन थांबते अशा प्रकारातील असणाऱ्या मोशनला आपण त्या ठिकाणा अशा प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या पाथ फॉलोडला त्यानं एक प्रकारचा मार्ग अवलंबलेला आहे आणि तो स्ट्रेट लाईन मध्ये आहे, म्हणून साठी त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स देअर. परंतु आता समजा याच पर्सनला आता या प्रकारातील असणारा A ते C पर्यंतचा मधला एक मार्ग माहिती आहे. दिस इज टू बी नोन ॲज द मिनिमम डिस्टन्स. हे काय झालं आता, मिनिमम डिस्टन्स प्रेझेंट in between start point and final point. It is called as. त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणणार, दिस इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज दॅट. हे काय झालं रे आता, तर या प्रकारातील असणार डिस्प्लेसमेंट झालं, ठीक आहे. म्हणजे समजा थोडक्यात मी याला आणखी असंही सांगू शकतो, दिस इज कॉल्ड ॲज. तर ज्याला की आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, हे पाहता, द डिस्टन्स कव्हर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इन मोशन इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज दॅट. नीट आहे.
हे काय आहे तर पर्टिक्युलर डायरेक्शन. या पर्सनला ए पासून निघाल्यानंतर त्याला जर हा मधला जर मार्ग जर माहिती असेल तर एक सांगा की त्याला त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या घटकाची म्हणजे जे काही असणार त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या अशा प्रकारच्या हा जो काही घटक जो आहे तो म्हणजे ए पासून बी पर्यंत त्याला जायची गरज आहे का नाही, किंवा बी पासून पुढे नंतर त्याला सी पर्यंत यायची गरज आहे का नाही. तो डायरेक्ट त्यानं काय केलं तर पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये त्याला त्या प्रकारातील असणारी डायरेक्शन माहिती आहे. मग अशा प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या नेचरला त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जात असतं, इट इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट इज देअर. त्याला काय म्हणायचं असतं तर त्याला म्हणायचं असतं डिस्प्लेसमेंट. ओके, आणखी काही प्रकारातील असणार पार्ट आहे तो आपण